हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण 9th स्टँडर्डचा मॅथ्स पार्ट 2चा पहिला टॉपिक बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री बघणार आहे. टॉपिक खूप सिम्पल आहे. जादा न वेळ घालवता चला तर मग आता आपण टॉपिकला सुरुवात करूया. ओके, तर या टॉपिकमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 पण सोडवणार आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवायच्या आधी काही बेसिक कन्सेप्ट आहेत ते आपण पहिला बघून घेऊया, म्हणजे काय आपल्याला प्रॅक्टिस सेट सोडवताना सिम्पल जाईल, सोपं जाईल. ओके, चला मग. तर पहिली कन्सेप्ट काय, कोऑर्डिनेट्स. आता आपण 8th स्टँडर्डमध्ये नंबर लाईन बघितलेलं आहे. तर नंबर लाईनमध्ये आपण नंबर लाईनमध्ये मध्ये 0 येतो. राईट साईडला 1 2 3 4 नंबर हे इन्फिनिटीपर्यंत वाढतात आणि लेफ्ट साईडला नंबर हे -1 -2 -3 इन्फिनिटीपर्यंत जातात. जेव्हा आपण या नंबर लाईनवरती नंबरला एक अल्फाबेट असाइन करतो त्याला आपण कोऑर्डिनेट्स म्हणतो. कोऑर्डिनेट्स म्हणजे काय, जेव्हा आपण नंबरला एखाद्या अल्फाबेट असाइन करतो त्याला आपण कोऑर्डिनेट्स असं म्हणतो. जर मी तुम्हाला म्हटलं कोऑर्डिनेट्स ऑफ ए काय आहे, तर तुम्ही मला सांगू शकता -4. कोऑर्डिनेट ऑफ बी किती आहे, -3. म्हणजेच काय, ज्या अल्फाबेटला जे नंबर असाइन केलेला आहे तो त्याचा कोऑर्डिनेट असतो. कोऑर्डिनेट ऑफ ई काय आहे, 2. ओके, कळलं. तेच आपण इथं सांगितलेलं आहे. कोऑर्डिनेट ऑफ ए अँड बी हा -4 आणि -3 रिस्पेक्टिव्हली आहे. कळतंय. जर आता तुम्हाला म्हटलं आपल्याला जर डिस्टन्स जर फाइंड करायचं असेल या कोऑर्डिनेट्समधलं, ते आपण कसं प्रकारे फाइंड करू शकतो ते बघूया. नेहमी डिस्टन्स फाइंड करताना एक लक्षात ठेवायचं की डिस्टन्स कायम पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्ह कोणताही डिस्टन्स नसतो. त्यामुळं जर तुमचा आन्सर निगेटिव्ह जर येत असेल तर त्याला आपण पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करतो नेहमी, कारण डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह असतात. ओके, जर मी तुम्हाला विचारलं डिस्टन्स ऑफ ए बी काय आहे, तर ते आपण कशाप्रकारे फाइंड करू शकतो ते बघूया. आता डिस्टन्स ऑफ ए बी फाइंड करत असताना आपल्याला पहिला काय, कोऑर्डिनेट्स ऑफ ए म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ ए काय आहे ते आपण बघणार आहे. मग नंतर काय, कोऑर्डिनेट ऑफ बी काय आहे ते बघणार आहे. आणि जी संख्या मोठी आहे त्यातनं आपण लहान संख्या वजा करणार आहे. कळतंय. डिस्टन्स आपण फाइंड करताना कधीही मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो, मोठ्या नंबरमधून लहान नंबर वजा करतो. ओके, सिंपल आहे. मग आता हे डिस्टन्स ऑफ ए बी जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर ते आपण कशा प्रकारे फाइंड करतो, पहिला आपण काय घेणार, कोऑर्डिनेट ऑफ ए. कोऑर्डिनेट ऑफ ए काय आहे, -4. इथं बघितल्यावर आपल्या लक्षात आलं कोऑर्डिनेट ऑफ ए हा काय आहे, -4 आहे. कोऑर्डिनेट ऑफ बी काय आहे, -3. आता मग आपल्याला काय, -3 हे कायम -4पेक्षा मोठं असतं. आपल्याला माहिती आहे नंबर लाईनकडे जसं जसं आपण लेफ्ट साईडला जातो, जसे संख्या मोठी होत जातात ती राईट साईडच्या संख्येपेक्षाही कायम नेहमी लहान असते. म्हणजेच काय, -3 हे कधीही -4पेक्षा मोठा असणार आहे. मग आपण म्हणू शकतो ॲज -3 ग्रेटर दॅन -4. देअरफॉर आपण डिस्टन्स ऑफ ए बी फाइंड करताना आपण काय करणार आहे, मोठ्या संख्येतून लहान संख्या नेहमी वजा करतो. -3 -4 आपण करणार आहे, कारण का -3 मोठी संख्या आहे, -4 लहान संख्या आहे. -3 -4 किती येणार आहे, -3 + 4 म्हणजे याचा डिस्टन्स किती येणार आहे, 1. ओके, तर डिस्टन्स ऑफ ए बी आपल्याला काय मिळाला, 1 मिळाला. सिंपल आहे. डिस्टन्स ऑफ, आता मी तुम्हाला जर म्हटलं याच प्रकारे जर आपल्याला जर डिस्टन्स ऑफ बी डी काढायचं असेल तर आपण ते कसं काढू शकतो, डिस्टन्स ऑफ बी डी जर फाइंड आपल्याला करायचं असेल तर आता पहिला आपण काय करणार आहे, कोऑर्डिनेट ऑफ बी काय बघणार आहे, कोऑर्डिनेट ऑफ बी पहिला आपण बघणार. कोऑर्डिनेट ऑफ बी काय, -3. कोऑर्डिनेट ऑफ डी काय आहे, 1 आहे. मग आता माहीत आहे ॲज 1 इज ग्रेटर दॅन -3, देअरफॉर डिस्टन्स ऑफ बी डी इज इक्वल टू 1 -3. मोठी संख्या कोणती आहे, 1. त्यातनं मायनस काय केलं, लहान संख्या केली. काय येणार आहे, 1 + 3 म्हणजे डिस्टन्स ऑफ बी डी आपल्याला काय मिळालं, 4 मिळालं. तुम्ही मॅन्युअली पण चेक करू शकता. आता बी आणि डीमध्ये डिस्टन्स किती आहे, हा 1 युनिट, 2 युनिट, 3 युनिट, 4 युनिट. ओके, तेच आपल्या इथं आलेलं आहे. तर डिस्टन्स आपण कसं फाइंड करतो ते तुम्हाला कळालं. सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही आहे. आपण नंबर लाईन बघितली, कोऑर्डिनेट म्हणजे काय बघितलं, आणि डिस्टन्स कशाप्रकारे आपण फाइंड करू शकतो ते बघितलेलं आहे. आता पुढे जाऊया. दुसरा टॉपिक आहे बिटवीननेस म्हणजे काय आहे आपल्याला सांगायचं आहे, कोणता पॉईंट कोणाच्या मध्ये आहे हे आपल्याला सांगायचं आहे.
सपोज आता आपण PQR ही लाईन घेतलं तर आपल्याला सांगायचं काय आहे, Q हा इन बिटवीन P आणि R आहे हे आपण सांगायचं आहे. जर आता समजा आपण ही लाईन QRP असं जर घेतलं तर R इन बिटवीन Q आणि P आहे तेच आपल्याला सांगायचं आहे. तर आपल्याला जर क्वेश्चन कशा प्रकारे दिला जाईल, तर आपल्याला क्वेश्चन कशा प्रकारे दिला जाईल ते बघूया आपण. तर आपल्याला विच ऑफ द पॉईंट इज बिटवीन अदर टू, डिस्टन्स ऑफ PQ इज इक्वल टू 5 अँड डिस्टन्स ऑफ QR इज इक्वल टू 11, डिस्टन्स ऑफ PR इज इक्वल टू 6. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला क्वेश्चन दिला जाईल आणि आपल्याला विचारलं काय जाईल, कोणता पॉईंट हा इन बिटवीन आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कोणत्या 2 पॉईंटच्या मध्ये कोणता पॉईंट आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ते आपण कशा पद्धतीने काढू शकतो, तर आता पहिला आपण हे काढताना आपल्याला माहिती आहे कोणती संख्या मोठी आहे, कोणाचा डिस्टन्स मोठा आहे ते आपण पहिला लिहून घेतलं. ह्याच्यामध्ये या 3 आपल्याला डिस्टन्स दिलेला आहे, त्यामध्ये एकदम मोठा डिस्टन्स कोणाचा आहे, डिस्टन्स ऑफ QR आहे. किती आहे, 11 आहे. ह्याला आपण मानलं इक्वेशन नंबर 1. आणि आता दुसरं आपल्याला कोण दिलेलं आहे, डिस्टन्स ऑफ PQ आणि डिस्टन्स ऑफ PR दिलेला आहे. मग आपण काय करणार, डिस्टन्स ऑफ PQ प्लस डिस्टन्स ऑफ PR काय आहे, डिस्टन्स ऑफ PQ आणि डिस्टन्स ऑफ जर PR आपण केला आपल्याला काय मिळणार आहे, 5 + 6 इज इक्वल टू आपल्याला 11 मिळणार. ह्याला जर इक्वेशन नंबर 2 दिलं, आपण इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 आपण जर प्लस केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, डिस्टन्स ऑफ QR इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ PQ प्लस डिस्टन्स ऑफ PR मिळालं आपल्याला. हे डिस्टन्स ऑफ PQ प्लस PR जर आपण केलं तर आपल्याला इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ QR मिळणार आहे. म्हणजेच काय, ह्याच्यातला जर आपण कॉमन पॉईंट आता कुठला आहे, P हा दोन्हीतला कॉमन पॉईंट आहे. म्हणजे ही लाईन कशी असणार आहे, P हा पॉईंट नेहमीमध्ये असणार आहे. P हा पॉईंट कोणाच्यामध्ये असणार आहे, Q आणि Rच्या मध्ये P असू शकतो, किंवा R आणि Qच्या मध्ये P असू शकतो. म्हणजे काय, P हा पॉईंट बिटवीन R आणि Q किंवा Q आणि Rच्या मध्ये असू शकतो. आपण हे कशा प्रकारे आपण फाइंड करू शकतो, जर समजा कोणताही मोठा डिस्टन्स जर 2 डिस्टन्सचा प्लस करून जर इक्वल टू येत असेल तर आपण त्याला तो पॉईंट आपण इन बिटवीन आपण म्हणू शकतो. ह्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट येते ते म्हणजे कोलिनियर आणि नॉन कोलिनियर. कोलिनियर म्हणजे काय, जर समजा एक लाईन असेल त्या एकाच लाईनवरती पॉईंट A, पॉईंट B, पॉईंट C येत असेल तर त्याला आपण कोलिनियर म्हणतो. कोलिनियर आपण कशा प्रकारे फाइंड करू शकतो, जर डिस्टन्स ऑफ AB प्लस डिस्टन्स ऑफ BC इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ AC जर आलं तर त्याला आपण कोलिनियर म्हणतो. आणि जर तसं इक्वल येत नसेल तर आपण त्याला काय, नॉन कोलिनियर म्हणतो. कधी एखादे 3 पॉईंट केव्हा कोलिनियर असतात, जेव्हा डिस्टन्स ऑफ AB प्लस डिस्टन्स ऑफ BC इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ AC येतं त्यावेळी आपण त्याला कोलिनियर असं म्हणतो. म्हणजेच काय, कोलिनियर पॉईंट हे एकाच लाईनवर असतात आणि नॉन कोलिनियर पॉईंट हे एका पॉईंटवर नसतात. ते कुठेही असू शकतात नॉन कोलिनियर पॉईंट. ह्यामध्ये कोलिनियर आणि नॉन कोलिनियर ही एक कन्सेप्ट येते, कळते. आणि जर आपल्याला बिटवीननेस जर आपल्याला फाइंड करायचं असेल, आपल्याला कोणता पॉईंट मिडलला आहे ते आपल्याला जर फाइंड करायचं असेल तर आपण ते कशा प्रकारे फाइंड करतो, पहिला आपण एकदम मोठा डिस्टन्स जो आहे तो आपण साईडला लिहून घेतला. ह्या 3 डिस्टन्समध्ये एकदम मोठा डिस्टन्स कोणाचा आहे, डिस्टन्स ऑफ QR, तो आपण पहिला लिहून घेतला 11. त्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. पुढं आता आपण काय केले, डिस्टन्स ऑफ PQ प्लस PR आपण करणार आणि आपण ते बघणार डिस्टन्स ऑफ QRच्या इक्वलला येतं का ते आपण पहिला चेक करणार. जर इक्वल आलं तर कोलिनियर आहे आणि आपल्याला मिडल पॉईंट आपल्याला मिळतो. जर हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर इक्वल येत असतील तर तिन्ही पॉईंट हे कोलिनियर आहे हे प्रूव्ह होतं. आणि आपण ह्याच्यातला कॉमन पॉईंट कोणता येतो, डिस्टन्स ऑफ PQ प्लस PR यामध्ये कॉमन पॉईंट कोणता येतो ते आपण फाइंड करू शकतो. मग आपल्याला कळलं की PQ प्लस PR, यामध्ये काय, P हा कॉमन पॉईंट येतो. म्हणजे P हा QRच्या मध्ये किंवा RQच्या मध्ये हा P असणार आहे हे प्रूव्ह होतं, कळते. या प्रकारे आपण डिस्टन्स किंवा बिटवीननेस आपण फाइंड करू शकतो. इझी आहे एकदम, काय अवघड आहे काय, जरासुद्धा काय अवघड नाही आहे, एकदम इझी क्वेश्चन आहेत. आणि कोलिनियरची पण आपण कन्सेप्ट बघितलेले आहेत. जर 3 पॉईंट एकाच लाईनवरती येत असेल तर त्याला कोलिनियर म्हणतो आणि जर ते वेगवेगळ्या जागी येत असतील तर ते नॉन कोलिनियर असतात. कोलिनियर कधी म्हणतो आपण त्याला, जर एक डिस्टन्स ऑफ QR म्हणजे कोणताही मोठा डिस्टन्स इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ PQ प्लस डिस्टन्स ऑफ PR जर येत असेल तर त्याला आपण कोलिनियर असं म्हणतो. एकदम इझी कन्सेप्ट आहे, काय सुद्धा अवघड नाही आहे. ओके, पुढे बघूया.
आणि आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट देखील एकदम सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही आहे प्रॅक्टिस सेटमध्ये. चला मग सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 1.1चा पहिला क्वेश्चन काय आहे, फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिवन बिलो. ही नंबर लाईन दिलेली आहे आणि आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचा आहे. आतापर्यंत आपण जसं डिस्टन्स फाइंड केलो, म्हणजेच काय मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून आपण डिस्टन्स फाइंड करू शकतो. ते आता आपण कशा प्रकारे फाइंड करू शकतो ते बघूया. एकदम सिंपल आहे. जर तुम्हाला मागं शिकवलेली जर कन्सेप्ट कळाली असेल तर तुम्ही स्वतःहून देखील सोडवू शकता. व्हिडिओ स्किप करून तुम्ही पुढच्या क्वेश्चनला देखील जाऊ शकता. ओके, तर काय मागच्याच क्वेश्चनप्रमाणे आपण लिहिणार. पहिला काय, कोऑर्डिनेट ऑफ बी लिहिणार आपण. कोऑर्डिनेट ऑफ बी, कोऑर्डिनेट ऑफ बी काय आहे, बी इथं बघायचं आहे 2 आणि कोऑर्डिनेट ऑफ ई काय आहे, कोऑर्डिनेट ऑफ ई आपल्याला काय इथं 5 आहे. ॲज 5 ग्रेटर दॅन 2 म्हणून डिस्टन्स ऑफ बी ई इज इक्वल टू 5 - 2 असणार आहे. म्हणजेच काय, डिस्टन्स ऑफ बी ई हा 3 असणार आहे. ओके, सिंपल आहे. काय अवघड आहे काय, जरासुद्धा काय अवघड नाही आहे. ओके, डिस्टन्स ऑफ जे कसं, त्याच पद्धतीनं कोऑर्डिनेट ऑफ जे इज इक्वल टू कोऑर्डिनेट ऑफ जे काय आहे -2, कोऑर्डिनेट ऑफ ए इज इक्वल टू कोऑर्डिनेट ऑफ ए काय आहे 1. ॲज 1 ग्रेटर दॅन -2 therefore distance of j, a is equal to 1 - 2 किती असणार आहे 3. डिस्टन्स ऑफ जे किती असणार आहे 3 असणार आहे. सिंपल आहे, एकदम इझी कन्सेप्ट आहेत, काय सुद्धा अवघड नाही आहे. ह्याच पद्धतीनं सगळे एक्झाम्पल सोडवायचे आहेत. बाकी काय सुद्धा आपल्याला वेगळं करायचे नाहीत, फक्त व्हॅल्यू बदलणार आहेत आपल्याला. ओके, आता पुढं काय, डिस्टन्स ऑफ पी सी आपल्याला मग काय फाइंड करायचं. पहिला कोऑर्डिनेट ऑफ पी इज इक्वल टू कोऑर्डिनेट ऑफ पी काय आहे -4, कोऑर्डिनेट ऑफ सी, कोऑर्डिनेट ऑफ सी किती आहे 3 आहे. ॲज 3 ग्रेटर दॅन -4 देअरफोर डिस्टन्स ऑफ पी सी इज इक्वल टू 3 - -4. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा किती येणार आहे 7. डिस्टन्स ऑफ पी सी किती येणार आहे 7 असणार आहे. त्याच पद्धतीनं क्वेश्चन नंबर 4, कोऑर्डिनेट ऑफ जे काय असणार आहे, कोऑर्डिनेट ऑफ जे -2, कोऑर्डिनेट ऑफ एच, एच किती आहे, कोऑर्डिनेट ऑफ एच काय आहे -1. मग आता ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे, ॲज -1 ग्रेटर दॅन -2 देअरफोर डिस्टन्स ऑफ जे एच इज इक्वल टू -1 - -2 किती येणार आहे, मायनस इथं प्लस होणार आहे. -1 + 2 किती असणार आहे, -1 + 2 किती, डिफरन्स किती येणार आहे 1 असणार आहे. म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ जे एच किती असणार आहे 1. इजे आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह जाणार आहे. -1 + 2 काय येणार आहे, मायनस होणार आहे खरे, जाताना मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे. ते म्हणजे काय, प्लस. म्हणजे काय, जर आन्सर आलं 1 आलं आन्सर. त्याच पद्धतीनं डिस्टन्स ऑफ के ओ काय आता फाइंड करायचं आहे आपण. कोऑर्डिनेट ऑफ के काय आहे, कोऑर्डिनेट ऑफ के किती आहे, कोऑर्डिनेट ऑफ के काय आहे -3, कोऑर्डिनेट ऑफ ओ काय आहे, कोऑर्डिनेट ऑफ ओ 0 आहे. मग आता माहिती आहे आपल्याला ॲज 0 ग्रेटर दॅन -3 देअरफोर डिस्टन्स ऑफ के ओ इज इक्वल टू 0 - -3 किती येणार आहे +3. डिस्टन्स ऑफ के ओ काय असणार आहे +3 असणार आहे. त्याच पद्धतीनं क्वेश्चन नंबर 6 आहे, कोऑर्डिनेट ऑफ ओ, कोऑर्डिनेट ऑफ ओ काय आहे 0, कोऑर्डिनेट ऑफ ई काय आहे कोऑर्डिनेट 5. ॲज 5 ग्रेटर दॅन 0 डिस्टन्स ऑफ ओ ई 5 - 0 किती असणार आहे 5. डिस्टन्स ऑफ ओ ई काय असणार आहे 5 असणार आहे. क्वेश्चन नंबर 7 काय आहे, कोऑर्डिनेट ऑफ पी, कोऑर्डिनेट ऑफ पी काय आहे -4, कोऑर्डिनेट ऑफ जे काय आहे
-2 as -2 greater than -4, distance of PJ is equal to -2 minus -4. -2 + 4 झालं, इथं मायनस मायनस प्लस झालं. -2 + 4 किती आहे? +2 येणार आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह जाणार आहे. मायनस प्लस जर असेल तर काय होते? सबस्ट्रॅक्शन होत नाही, मोठ्या संख्येचं चिन्ह जातं. ते काय असणार आहे? डिस्टन्स मग 2 असणार आहे. डिस्टन्स ऑफ PJ 2. क्वेश्चन नंबर 8 जो की आहे क्वेश्चन नंबर 1चा शेवटचा क्वेश्चन. आता इथं काय त्याच पद्धतीनं कोऑर्डिनेट ऑफ क्यू किती आहे? कोऑर्डिनेट -5. कोऑर्डिनेट ऑफ काय आहे? बी. कोऑर्डिनेट ऑफ बी किती आहे? 2. मग नेहमीप्रमाणे आपल्याला काय 2 greater than -5 ॲज 2 greater than -5 डिस्टन्स ऑफ क्यू बी इज इक्वल टू 2 minus -5. किती येणार आहे? 2 + 5 इज इक्वल टू 7. डिस्टन्स ऑफ क्यू बी आपल्याला किती मिळाला? 7 मिळाला. इझी आहे. काय अवघड होतं? काय एकदम इझी क्वेश्चन होती, काय सुद्धा अवघड नव्हतं याच्यामध्ये. त्यामुळे आपण फास्ट केलेलं आहे, वेळ न घालवता. अवघच कळतंय, इझी आहे. तर आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2. हे असेच प्रत्येक एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे आहेत. याच प्रकारे काय वेगळं नसणार आहे. ओके. आता इथं काय बघा, इफ कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स अँड दॅट ऑफ बी इज वाय, फाइंड द डिस्टन्स ऑफ ए बी. म्हणजे काय तेच फाइंड करायचं आहे. म्हणजे आपल्याला डिस्टन्स ऑफ ए बी आपल्याला फाइंड करायचं आहे. ते फक्त आपल्याला एक्स आणि वायमध्ये दिलेलं आहे. मगाशी कसं आपण फाइंड केलो त्याप्रमाणेच आपल्याला फाइंड करायचं आहे. मग इथं आपण कसं सोडवणार? इथं लिहिलं कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स आहे, ते किती आहे? 1. कोऑर्डिनेट ऑफ बी इज वाय किती आहे? 7. ॲज 7 greater than 1 डिस्टन्स ऑफ ए बी किती असणार आहे? 7 - 1 म्हणजे किती? 6. डिस्टन्स ऑफ ए बी किती आला? इथं 6 आला. इझी आहे. काय अवघड होतं? काय याच पद्धतीनं आता प्रत्येक एक्झाम्पल सोडवायचं आहे. सेमच मेथड आहे. इथं आपण लिहिणार कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स काय आहे? 6 आहे. कोऑर्डिनेट ऑफ बी इज वाय किती आहे? -2 ॲज 6 greater than -2 डिस्टन्स ऑफ ए बी काय असणार आहे? 6 - -2 म्हणजे किती आहे? 8. डिस्टन्स ऑफ ए बी किती मिळालं आपल्याला? 8 मिळालं. सेमच आहेत क्वेश्चन. काय अवघड आहे? काय जरासुद्धा काय अवघड नाही. सेमच आपण रिपीट एक्झाम्पल सोडवले, फक्त व्हॅल्यू बदलत चालल्यात. इथं आपण लिहिणार कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स किती आहे? -3. कोऑर्डिनेट ऑफ बी इज वाय किती आहे? 7. ॲज 7 greater than -3 डिस्टन्स ऑफ ए बी किती येणार आहे? मोठ्या संख्येतून लहान वजा 7 - -3 म्हणजेच किती? 10. इझी आहे. काय अवघड आहे? काय जरासुद्धा नाही. ओके. पुढे बघायचं आता. कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स एक किती आहे? -4. कोऑर्डिनेट ऑफ बी इज वाय किती आहे? -5. इथं किती आहे? -4 -5 पेक्षा मोठा आहे. ॲज -4 greater than -5 डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू -4 - -5. -4 + 5 किती येणार आहे? 1 येणार. ह्याचा आन्सर काय? डिस्टन्स ऑफ ए बी किती असणार आहे? +1 असणार आहे. इझी आहे. काय अवघड नाही आहे. डिस्टन्स ऑफ ए बी आपण फाइंड केलेला आहे. त्याच पद्धतीने पुढं आता सेमच आपण प्रोसेस रिपीटच करत चाललो आहे. कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स किती आहे? एक्स किती आहे? -3. कोऑर्डिनेट ऑफ बी इज वाय किती आहे? -6. ॲज -3 greater than -6 therefore distance of AB is equal to -3 - -6 म्हणजेच काय? -3 + 6 इज इक्वल टू 3. डिस्टन्स ऑफ ए बी आपल्याला किती मिळाला? +3 मिळाला. सिम्पल आहे.
त्याच पद्धतीनं पुढं एकच आपण एक्झाम्पल सोडवत चाललेलो आहे, फक्त काय व्हॅल्यू बदलत आहेत, बाकी सगळं सेमच आहे. इथं पण आपण म्हटलं कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स, दॅट इज 4. कोऑर्डिनेट of b is y, that is -8. as 4 greater than -8, distance of ab किती असणार आहे मग 4 -8 म्हणजेच काय 12, मायनस मायनस इथं प्लस होणार आहे, 4 + 8 किती असणार आहे मग 12. डिस्टन्स ऑफ ab आपल्याला किती मिळालं 12 मिळालं. ओके, क्वेश्चन नंबर 2 आपला कंप्लीट झालेला आहे. एकदम इझी होता हा, पण काही सुद्धा अवघड नाही आहे. ओके, क्वेश्चन नंबर 3 काय आहे आता बघायचं. From the information given below, find which of the point is in between the other two if point are not collinear states. So ओके, आपल्याला कोणता पॉईंट कोणाच्या मध्ये आहे ते सांगायचं आहे. जर पॉईंट कोलिनियर नसतील ते पण आपल्याला सांगायचं आहे. ओके, तर आता क्वेश्चन नंबर 1 इथं आपण पहिला इथे एक थांबा स्प्लिट करून घेऊया, म्हणजे आपल्याला सिम्पल जाईल सोडवायला. ते एकमध्ये आपण लाईन मुख्य मारली, त्यामुळं काय स्प्लिट केलं आपण. आता बघूया, आता आपण काय मगाशी कोलिनियर आहे का नाही ते आपण कसं ओळखतो. आपल्याला काय पहिला काय करायचं आहे, जो मोठा डिस्टन्स आहे त्याला आपण साईडला लिहून घेणार. आता पहिला गिवन काय आहे ते लिहूया. गिवन डिस्टन्स पी आर इज इक्वल टू 7, डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 10, डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू 3. ह्याला इक्वेशन नंबर 1 दिलं, इक्वेशन नंबर 2 दिलं, इक्वेशन नंबर 3 दिलं. आता काय इक्वेशन नंबर 2 हा 10 आहे, डिस्टन्स इथं मोठा आहे, म्हणजे काय आपण इक्वेशन 1 + इक्वेशन 3 करू शकतो. ओके, आपण काय म्हणणार, ॲडिंग इक्वेशन 1 and 3 काय होतं, डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू काय येणार आहे 7 + 3 म्हणजे काय 10. ह्याला इक्वेशन नंबर 4 दिलं. मग फ्रॉम इक्वेशन 2 and 4, इक्वेशन हे 2 आहे आणि इक्वेशन नंबर 4, फ्रॉम इक्वेशन 2 and 4 आपण काय म्हणू शकतो, डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर म्हणू शकतो आपण. देअरफोर मग आपण काय म्हणू शकतो, आर इज इन बिटवीन, आरच आहे का, हां आर कॉमन पॉईंट आहे आपल्याला डायरेक्टली इथं दिसतं, त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, आर इज इन बिटवीन पी अँड क्यू. आर इज इन बिटवीन पी अँड क्यू डायरेक्टली म्हणू शकतो, कारण का आर हा कॉमन पॉईंट आहे, सिम्पल आहे. मग देअरफोर जर हा आर जर इन बिटवीन पी अँड क्यू येत असेल तर काय असणार आहे, पॉईंट पी आर क्यू आर कोलिनियर असणार आहेत. देअरफोर पॉईंट पी आर क्यू काय कोलिनियर असणार आहेत, पॉईंट पी आर क्यू आर कोलिनियर. सिम्पल आहे, काय अवघड नाही आहे, इझिली आपण फाइंड केलेलं आहे. पहिला इक्वेशन 1, इक्वेशन नंबर 2, इक्वेशन 3 असं कन्सिडर केलं आपण. जो मोठा डिस्टन्स आहे त्याला आपण साईडला घेतलं, त्याला आपण दिलं नाही. इक्वेशन जे 2 छोटे डिस्टन्स आहेत त्याची ॲडिशन केली, ते जर मोठ्या इक्वेशनच्या जर इक्वलला येत असतील तर ते कोलिनियर असणार आहेत. आणि आपल्याला इन बिटवीन कोणता पॉईंट आहे ते पण आपल्याला इझिली कळून जाणार आहे. सिम्पल आहे एकदम, काही सुद्धा अवघड नाही. सेमच आता कन्सेप्ट आपण बाकीच्या एक्झाम्पलला वापरणार आहे, बाकी काही वेगळं करणार नाही आपण. ओके, इझी आहे. पुढं आता घेतलं काय गिवन आहे ते लिहिलं, डिस्टन्स ऑफ आर एस इज इक्वल टू 8, ह्याला इक्वेशन नंबर 1 मानूया. डिस्टन्स ऑफ एस कॉमा टी इज इक्वल टू 6, इक्वेशन नंबर 2 मानूया. डिस्टन्स ऑफ आर कॉमा टी इज इक्वल टू 4, ह्याला इक्वेशन नंबर काय म्हणूया 3 मानूया. ओके, तर आता ह्याच्यातला मोठा डिस्टन्स कोणता आहे 8 आहे. डिस्टन्स ऑफ आर एस आपल्याला मिळाला 8 मिळाला. मग आता जे छोटे डिस्टन्स आहे त्याचे ॲडिशन करणार, इथं लिहिलं आपण ॲडिंग इक्वेशन 2 and 3 म्हणजेच काय, डिस्टन्स ऑफ एस कॉमा टी प्लस डिस्टन्स ऑफ आर टी ॲड केला आपण, काय म्हणूया 6 + 4 इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला 10 मिळालं. मग आता इक्वेशन नंबर काय याला 4 देऊया. मग आपण म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 and 4, 1 आणि 4 वरून आपल्याला काय कळालं, नॉट इक्वल आहे. जर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 4 आपण चेक केलं तर नॉट इक्वल असणार आहे, म्हणजे डिस्टन्स ऑफ आर एस नॉट इक्वल टू डिस्टन्स ऑफ एस
टी प्लस डिस्टन्स ऑफ आर टी. म्हणजे काय हे नॉन कोलिनियर पॉईंट. जर त्यामुळं आपण काय ह्याचं बिटवीन आपण कोणता पॉईंट आहे सांगू शकतो काय नाही. जर नॉन कोलिनियर पॉईंट असतील तर आपण ते सांगू शकत नाही. त्यामुळं काय द गिवन पॉईंट आर नॉन कोलिनियर आपण लिहिणार इथं. द गिवन पॉईंट आर नॉन कोलिनियर. सिंपल आहे. जर काय डिस्टन्स जर सेम येत नसेल, मोठा डिस्टन्स हा जर दोन डिस्टन्सचे ॲडिशन एवढं येत नसेल तर ते पॉईंट नॉन कोलिनियर असणार आहेत. म्हणजेच काय ते एका लाईनवर नसणार आहेत 100%. ओके. इक्वेशन आता क्वेश्चन नंबर 3 बघूया काय आहे. नेहमीप्रमाणेच आपण काय करणार आता, हे पण पहिला गिवन काय लिहिणार, डिस्टन्स ऑफ ए बी दिलेला आहे आपल्याला किती आहे 16. इक्वेशन नंबर 1 दिलं ह्याला. डिस्टन्स ऑफ सी ए दिलेला आहे आपल्याला किती आहे 9. इक्वेशन नंबर 2 दिलं ह्याला. डिस्टन्स ऑफ बी सी आहे आपल्याकडं तो किती आहे 7. ह्याला इक्वेशन नंबर 3 दिला. इझी आहे. मग आता काय करणार आपण, मोठा डिस्टन्स कोणता आहे, डिस्टन्स ऑफ ए बी, ह्याला आपण साईडलाच लिहायचं. मग आता आपण काय आता करणार, ॲडिंग इक्वेशन 2 and 3 करणार. इक्वेशन 2 आणि 3 ॲड करणार. मग आपल्याला काय मिळतो, डिस्टन्स ऑफ सी ए प्लस डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल टू काय 9 + 7 मिळतं आपल्याला किती असणार आहे 16 असणार आहे. ह्याला इक्वेशन नंबर आपण देऊया 4. ओके. मग आता आपण काय इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 16 फ्रॉम इक्वेशन 1 अँड 4 आपल्याला काय मिळालं, डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ सी ए प्लस डिस्टन्स ऑफ बी सी. ओके. म्हणजे काय हे इक्वल मिळालं, म्हणजे काय हे पॉईंट कोलिनियर आहेत आणि आपल्याला काय कॉमन पॉईंट ह्याच्यामधला कोणता येतो, सी येतो. त्यामुळे सी इज इन बिटवीन द पॉईंट ए अँड बी. डायरेक्टली मिळालं आपल्याला. ए आणि बीच्या मध्ये कोणता पॉईंट असणार आहे, सी. मग आपण म्हणू शकतो देअरफॉर पॉईंट सी इज इन बिटवीन पॉईंट ए अँड बी. म्हणजेच काय पॉईंट ए बी सी आर कोलिनियर. कोलिनियर म्हणू शकतो, डायरेक्टली आपण म्हणू शकतो. जर पॉईंट जर आपल्याला बिटवीन मिळत असेल तर हे पॉईंट काय असणार, कोलिनियर असणार आहेत, एकाच लाईनमध्ये असणार आहेत. इझी आहे का, अवघड आहे काय, जरासुद्धा नाही आहे. क्वेश्चन नंबर 4 बघूया. आपल्याला काय गिवन पहिला लिहायचं आपण. गिवन काय आहे, डिस्टन्स ऑफ एल एम किती आहे 11 आहे. डिस्टन्स ऑफ एम एन किती आहे 12 आहे. डिस्टन्स ऑफ एन एल किती आहे 8 आहे. ह्याला काय आपण इक्वेशन नंबर 1 मानलं, इक्वेशन नंबर 2 मानलं, ह्याला इक्वेशन नंबर 3 मानलं. एकदम मोठा डिस्टन्स कोणता आहे, एम एन आहे, त्याला आपण साईडला ठेवायचं आणि जे दोन इक्वेशन आहेत त्याला ॲड करणार आहे आपण. मग आता ॲडिंग इक्वेशन 1 and 3. ओके. काय मग डिस्टन्स ऑफ एल एम प्लस डिस्टन्स ऑफ एन एल इज इक्वल टू काय मिळणार आहे 11 + 8. 11 + 8 किती मिळतो 19. ह्याला इक्वेशन नंबर 4 दिलं. मग आता आपण म्हणतो फ्रॉम इक्वेशन 2 and 4 जो की मोठा डिस्टन्स आहे, डिस्टन्स ऑफ एम एन इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ एल एम प्लस डिस्टन्स ऑफ एन एल. ओके. एम एन आणि डिस्टन्स ऑफ एल एम प्लस एन एल इक्वल आहे का, नाही आहे. जर इक्वल नसेल तर हे पॉईंट काय आहेत, नॉन कोलिनियर आहेत. म्हणून आपण म्हणू शकतो पॉईंट एल एम एन आर नॉन कोलिनियर. ओके. सिंपल आहे. जर दोघांचं डिस्टन्स इक्वल येत नसतील तर हे काय पॉईंट असणार आहे, नॉन कोलिनियर असणार आहे. सिंपल आहे. आपण आत्तापर्यंत जे बघितलं तेच आपण झालो आहे. त्यामुळे कन्सेप्ट जर तुम्हाला माहीत असतील तर कोणताही क्वेश्चन तुम्ही इझिली सोडवू शकता. त्याच पद्धतीने आता क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन 6 सोडवायचं आहे. काय अवघड आहे काय, आत्तापर्यंत जसं सोडवलं आहे तसं तुम्ही सोडवू शकताय. थोडा व्हिडिओ स्किप करून तुम्ही पुढे गेला तरी चालते. स्वतः पण तुम्हाला सोडवता येते काय बघा. म्हणजे काय तुमची पण प्रॅक्टिस होऊन जाईल. बरोबर आहे. जर येत आलं नाही तर मी इथं आहे सोडवलेला आहेच, तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. काय आहे पहिला मग गिवन लिहायचं. गिवन आहे डिस्टन्स ऑफ एक्स वाय दिलेला आहे किती आहे 15. डिस्टन्स ऑफ वाय झेड आपल्याला दिलेला आहे किती आहे 7. डिस्टन्स ऑफ एक्स झेड आपल्याला दिलेला आहे किती आहे 8 आहे. मग आता इक्वेशन नंबर 1 ह्याला म्हणूया, इक्वेशन 2 देऊया, ह्याला इक्वेशन 3 देऊया.
मोठा डिस्टन्स कोणता आहे 15 आहे. मग आपण काय करणार ॲडिंग जे दोन छोटे डिस्टन्स आहेत त्याला काय ॲड करणार. ॲडिंग इक्वेशन 2 and 3 ॲड केल्यावरती आपल्याला काय मिळतं डिस्टन्स ऑफ वाय कॉमा झेड प्लस डिस्टन्स ऑफ एक्स झेड इज इक्वल टू 7 + 8 किती मिळालं आपल्याला 15 मिळालं. ह्याला काय देऊया इक्वेशन नंबर 4. मग आपण म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन काय 1 and 4 डिस्टन्स ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ वाय झेड प्लस डिस्टन्स ऑफ एक्स झेड म्हणू शकतो आपण. म्हणजे काय हे पॉईंट कोलिनियर आहेत आणि ह्याच्यातला कॉमन पॉईंट कोणता आहे तो झेड येतो. म्हणजे काय देअरफॉर झेड इज इन बिटवीन एक्स अँड वाय. झेड हा इन बिटवीन एक्स अँड वाय आहे अँड एक्स झेड वाय आर कोलिनियर. ओके एक्स वाय एक्स झेड वाय हे पॉईंट आहे काय कोलिनियर आहेत कारण का डिस्टन्स दोघांचंच इक्वल येतं. डिस्टन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ वाय झेड प्लस डिस्टन्स ऑफ एक्स झेड असतो. त्यामुळे काय आहे कोलिनियरपणे हे पॉईंट आहेत. ओके कळतंय इझी आहे. आणि काय क्वेश्चन नंबर 6 आता मगाच सारखंच काय आहे पहिला गिवन लिहून घ्यायचं आहे. डिस्टन्स ऑफ डी ई किती आहे 5. डिस्टन्स ऑफ ई एफ किती आहे 8. डिस्टन्स ऑफ डी एफ किती आहे 6. त्याला इक्वेशन 1 म्हणूया इक्वेशन 2 म्हणूया हे आणि इक्वेशन 3 म्हणूया. मोठा डिस्टन्स कोणाचा आहे 8 आहे म्हणजे डिस्टन्स ऑफ ई एफ हे मोठा आहे. मग आता आपण काय करायचं ॲडिंग इक्वेशन 1 आणि 3 करणार. ॲडिंग इक्वेशन 1 and 3 आता ॲड केल्यावर आपल्याला काय मिळणार डिस्टन्स ऑफ डी ई प्लस डिस्टन्स ऑफ डी एफ किती मिळतं आपल्याला डी ई प्लस डी एफ 5 + 6 किती मिळतं 11. मग आपण फ्रॉम इक्वेशन 2 and 4 ह्याला आपण काय म्हणलं 4 मानलं. डिस्टन्स ऑफ काय आहे ई एफ डिस्टन्स ऑफ ई एफ नॉट इक्वल टू डिस्टन्स ऑफ डी ई प्लस डिस्टन्स ऑफ डी एफ. ओके असं जर असेल तर काय हे पॉईंट नॉन कोलिनियर आहेत. देअरफॉर पॉईंट डी ई एफ आर नॉन कोलिनियर. ओके नॉन कोलिनियर आहेत कारण का डिस्टन्स जर इक्वल आहे का नाही त्यामुळे काय हे पॉईंट असणार आहेत नॉन कोलिनियर असणार आहेत. क्वेश्चन नंबर 4 बघूया आपण आता. क्वेश्चन नंबर 4 काय आहे ऑन अ नंबर लाईन पॉईंट ए बी सी आर सच दॅट डिस्टन्स ऑफ ए सी दिलेला आहे डिस्टन्स ऑफ सी बी दिलेला आहे. फाइंड द डिस्टन्स ऑफ ए बी कन्सिडरिंग द ऑल द पॉसिबिलिटीज. आपल्याला काय डिस्टन्स ऑफ कोलिनियर आहे का नाही ते पण आपल्याला सांगितलेलं नाही आपल्याला ते स्वतः फाइंड करायचं आहे आणि डिस्टन्स ऑफ ए बी पण आपल्याला फाइंड करायचं आहे कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. ओके 3 पॉईंट आहेत आपल्याकडं ए बी सी आपल्याला 3 पॉसिबिलिटीज आपल्याला मिळू शकतात. मग आपण 3 पॉसिबिलिटीज चेक करून आपण प्रत्येक पॉसिबिलिटी आपण चेक करू शकतो. आता काय केस 1 काय असू शकतो ह्याला आपण केस 1 म्हणूया ह्याला आपण केस 2 म्हणूया आणि ह्याला केस 3 म्हणूया. म्हणजे का कारण 3 पॉईंट आहेत म्हणजे 3 पॉसिबिलिटीज असतात. काय काय पॉसिबिलिटीज असू शकतात एकतर ए इज इन बिटवीन बी आणि सी असू शकतो बी अँड सी. एक पॉसिबिलिटी ए इज इन बिटवीन बी अँड सी असू शकते. दुसरी पॉसिबिलिटीज काय असू शकते बी इज इन बिटवीन कोणाच्या असू शकतो ए आणि सीच्या ए अँड सी. आणि तिसरी पॉसिबिलिटीज काय असू शकते सी इज इन बिटवीन सी कोणाच्यामध्ये असू शकतो ए अँड बी. ओके अशा 3 पॉसिबिलिटीज आहेत. हे अशा जर पॉसिबिलिटी घेतला तर आपल्या लाईन कशी येणार आहे समजा आता ही आपण लाईन घेतलो. ओके इथे पॉईंट ए बी सी. आता काय ए हा इन बिटवीन बी सी आहे म्हणजे ए इथं आपण गेला बी आणि सी इथे येणार आहे. दुसऱ्या पॉसिबिलिटीप्रमाणे लाईन कशी येणार आहे बी इज इन बिटवीन ए अँड सी लिहिले बी इथं मध्ये आला ए आणि सी इकडं आलं. आणि तिसऱ्या पॉसिबिलिटीजप्रमाणे सी हा बिटवीन आहे ए अँड बीच्या. ओके आता ह्या पॉसिबिलिटीज आपण कसं फाइंड करू शकतो ते बघूया. आता जर आपण ए हा इन बिटवीन जर धरला तर आपल्याला इक्वेशन आपल्याला काय मिळतं डिस्टन्स ऑफ बी सी
डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ बी ए प्लस डिस्टन्स ऑफ ए सी असणार आहे. जर ए इन बिटवीन धरला डिस्टन्स ऑफ बी सी म्हणजे पूर्ण लाईन डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स बी ए प्लस ए सी आहे. बरोबर आहे. ही जर ए जर आपण इन बिटवीन जर पॉसिबल धरलं तर डिस्टन्स ऑफ बी ए प्लस डिस्टन्स ऑफ ए सी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ बी सी असणार आहे. बरोबर आहे. तेच आपण धरलं. आता आपल्याला गिवन काय काय आहे, डिस्टन्स ऑफ आपल्याला काय ए सी दिलेला आहे आणि सी बी दिलेला आहे, ते आपण काय इथं रिप्लेस करून बघणार. आता डिस्टन्स ऑफ बी सी आपल्याला दिलेला आहे का, डिस्टन्स ऑफ बी सी दिलेला आहे. डिस्टन्स ऑफ सी बी म्हणजेच काय डिस्टन्स ऑफ बी सी. काय इझी आहे, हे काय बी सी आहे म्हणून हे वेगळं आहे हे वेगळं आहे असं नाही. डिस्टन्स ऑफ बी सी म्हणजेच काय डिस्टन्स ऑफ सी बी आहे. ओके, बी सी म्हणा किंवा सी बी म्हणा दोन्ही सेमच आहे. डिस्टन्स काय बदलणार आहे काय नाही. डिस्टन्स ऑफ सी बी आपल्याला दिलेला आहे. मग आपण काय केलं इथं लिहून घेतलं 8. डिस्टन्स ऑफ बी सी आपण काय लिहिलं 8 लिहिलं. डिस्टन्स ऑफ बी ए म्हणजे काय डिस्टन्स ऑफ ए बी. ए बी आपल्याला फाईंड करायचं आहे. मग डिस्टन्स ऑफ ए बी आपल्याला काय फाईंड करायचं आहे तसं लिहिलं. डिस्टन्स ऑफ ए सी आपल्याला किती दिलेलं आहे 10 दिलेलं आहे. 10 आहे तसं लिहिलं. मग आता काय करणार पुढं आपण डिस्टन्स ऑफ आता आपण काय करणार 10 ए बीला इथंच ठेवलं आणि 10ला इकडं घेऊया किंवा तुम्ही इकडच्या बाजूला ए बी केलं तरी चालेल. काय कसं पण केलं तरी चालेल, काय अवघड नाही आहे. आता आपण काय करणार 8 इथं प्लस 10 आहे इकडे येताना -10 होणार आहे. डिस्टन्स ऑफ ए बी मिळणार आहे आपल्याला. ओके, डिस्टन्स ऑफ ए बी इकडं आपण करू शकतो. डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू 8 - 10 काय येतं -2 येतं. खरं डिस्टन्स कधी निगेटिव्ह नसतात त्यामुळे लिहिताना आपण डायरेक्टली आपण 2 लिहिणार आहे. मग त्यामुळे काय डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं 2 मिळालं. कारण का डिस्टन्स कधी निगेटिव्हमध्ये नसतात इथं -2 आन्सर येतं. खरं डिस्टन्स कधी निगेटिव्हमध्ये नसतात, नेहमी आपण ते पॉझिटिव्हमध्ये लिहितो. ओके, कळालं, एकदम इझी आहे. मग आपल्याला डिस्टन्स ए बी आपल्याला किती मिळाला आपण लिहिलेला आहे. आता पुढं काय आता आपण लिहिणार. आता इथं आपल्याला ही लाईन जर आपल्याला बघितल्यावर कळतं डिस्टन्स ऑफ ए सी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ बी सी असतं. ओके, डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ बी सी असतं. बरोबर आहे. मग आता डिस्टन्स ऑफ ए सी किती असणार आहे, डिस्टन्स ऑफ ए सी आपल्याला दिलं आहे का 10. ओके, डिस्टन्स ऑफ ए बी आपल्याला फाईंड करायचं आहे तसं लिहिलं. डिस्टन्स ऑफ ए बी आहे तसं लिहिलं प्लस डिस्टन्स ऑफ बी सी किती दिलेलं आहे म्हणजे सी बी म्हणजे 8. ओके, हे काय आता डिस्टन्स ऑफ ए बी आपण इकडच्या बाजूला आणलं आणि आपण हे 8 इथं काय आता 8 + 8 आहे इकडं जाताना -8 होणार. 10 - 8 झालं इथं आलं 2 म्हणजे काय इथं पण डिस्टन्स ऑफ ए बी आपल्याला किती मिळालं 2 मिळाले. बरोबर आहे. जर बी आपण जर मध्ये घेतला तरी आपल्याला ए बी हा डिस्टन्स किती मिळतो 2च मिळतो. काय चुकलं आहे काय, थांबा जरा असं. आपण पहिला ए घेतलेला आहे मध्ये, ए सी इकडं गेलं, मग नंतर ए पॉईंटमध्ये घेतला इथं, बी सी इथं आलं आहे. बी सी ए सी काय चुकीचं आहे काय, बी हा पॉईंटमध्ये घेतल्यावरती आपण बी जर पॉईंटमध्ये घेतला तर 2 येतं आणि जर ए बी इथं 10 आहे इथं मायनस आहे इथं +10 होतं. बी सी आपल्याला दिलेलं आहे तर -10 झालं इथं 2 आलं. ओके, काय चुकालं काय आपलं, 1 मिनिट थांबा. एक मिनिट. हे बघा इथं आपलं चुकलेलं आहे, हे बरोबर आहे. आपण फ्लोमध्ये सोडवताना आपण इथं चेकच केलेलं नाही आहे. आता आपल्याला काय डिस्टन्स ऑफ ए सी दिलेला आहे. डिस्टन्स ऑफ ए सी म्हणजे काय, हा डिस्टन्स आपल्याला किती दिलेला आहे 10 दिलेला आहे आणि डिस्टन्स ऑफ सी बी दिलेला आहे म्हणजे हा पूर्ण डिस्टन्स आपल्याला दिलेला काय आहे 8 आहे. मग असं कधी होऊ शकतं का, आता डिस्टन्स ए सी हा डिस्टन्स बी सी हा डिस्टन्स ऑफ बी ए प्लस ए सी असणार आहे. खरं हा पूर्ण डिस्टन्स ए सी हा ग्रेटर दॅन 8 आहे म्हणजे काय ए सी ग्रेटर दॅन बी सी असू शकतं का. ए सी हा ह्याच्यातला सब पॉईंट आहेत, ते कधी पूर्ण लाईनपेक्षा मोठा असू शकतात का, नसणार. त्यामुळं काय आपण फ्रॉम डायग्राम आपण डायरेक्टली डायग्राम बघितल्यावर आपण म्हणू शकतोय हे काय पॉसिबिलिटीज नसणारच कधी. कारण का डिस्टन्स ऑफ आपण इथं लिहायचं पहिला डिस्टन्स ऑफ ए सी ग्रेटर दॅन डिस्टन्स ऑफ बी सी. ओके, डिस्टन्स ऑफ ए सी हा डिस्टन्स हा ग्रेटर दॅन बी सी आहे त्यामुळं काय पॉसिबलच नसणार आहे, विच इज नॉट पॉसिबल. कारण का ही पूर्ण लाईन जर 8 सेंटीमीटर असेल
8 असेल, पूर्ण लाईन जर 8 असेल तर त्याच्या आतले पॉईंटचं डिस्टन्स कधी 10 असू शकतं का? नाही, 8पेक्षा कमीच असणार आहे नेहमी. खरं इथं काय व्हायले, डिस्टन्स AC हे डिस्टन्स BC पेक्षा मोठा आहे, त्यामुळे हे काय पॉसिबलच नाही आहे. मग आपण इथं काय लिहिणार आहे, हे पूर्ण खोडायचं आहे. मी फ्लोमध्ये सांगताना मी चेकच केलेलं नाही आहे, त्यामुळे चुकलेलं आहे. ओके, बरोबर आहे. आता हे बरोबर आहे. पुढचं डिस्टन्स ऑफ AC ग्रेटर दॅन डिस्टन्स ऑफ BC विच इज नॉट पॉसिबल, पॉसिबल. ओके, पॉसिबल असू शकतं का? नाही, म्हणून पॉईंट A इज नॉट बिटवीन B अँड C. आपण लिहिणार पॉईंट A इज नॉट बिटवीन B अँड C. इथं पण आपण डायग्रामला हे करून घेऊया, डिस्टन्स लिहून घेऊया. आपल्याकडे कोणते कोणते डिस्टन्स आहे, AB आपल्याला फाइंड करायचं आहे. आपल्याला काय BC दिलेला आहे, किती आहे? हा 8 आहे. हा किती आहे? 8 आहे. 8 आलेला आहे. आणि हा 10 AC आपल्याला 10 दिलेला आहे. हे पूर्ण डिस्टन्स आपल्याला किती दिलेला आहे? 10 दिलेला आहे. आणि आता AB फाइंड करायचं आहे. हे आपण फाइंड करू शकतो. हे बरोबर आहे. म्हणजेच काय, B इज इन बिटवीन पॉईंट A अँड C. ओके, असं म्हणू शकतो, कारण आन्सर आपलं निघालेलं आहे. तर हे पॉसिबलच नाही आहे, हे पॉसिबल आहे. आता पुढं काय आपल्याला AC दिलेला आहे. AC किती आहे? 10 आहे. हे आपल्याला डिस्टन्स किती दिलेलं आहे? 10 दिलेलं आहे. BC आपल्याला किती दिलेलं आहे? BC आपल्याला दिलं आहे 8. ओके, हा 8 दिलेला आहे. मग आपण म्हणू शकतो डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ AC प्लस डिस्टन्स ऑफ CB. म्हणू शकतो आपण डिस्टन्स ऑफ AC किती आहे? 10 प्लस 8 म्हणजे काय? 18. मग डिस्टन्स ऑफ AB आपल्याला काय मिळालं? 18 मिळालं. मग इथं आपण काय म्हणू शकतोय, C इज इन बिटवीन A अँड B म्हणू शकतो. हे लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. ओके, बिटवीन काय आपल्याला विचारलं नाही, कोणता पॉईंट कोणाच्यामध्ये आहे ते काय आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेलं नाही आहे, त्यामुळे आपण ते लिहिलं नाही तरी चालेल. ओके, सिम्पल आहे, काय अवघड नाही आहे. क्वेश्चन नंबर 5 बघूया. फक्त आपल्याला इथं चुकलेलं होतं. आपल्याला डायरेक्टली फिगर बघून आपल्याला लक्षात येतं की कधीही मोठा पॉईंट नसतो. म्हणजे 10 सेंटीमीटर 8 सेंटीमीटरची जर लाईन असेल तर 10 सेंटीमीटरचं सेगमेंट त्याच्या आतमध्ये कधीच नसणार आहे. इथं फक्त आपलं चुकलेलं होतं, बाकी सगळं आपलं बरोबर आहे. केस 2 आणि केस 3 आपलं राईट आहेत. क्वेश्चन नंबर 5 काय आहे, पॉईंट XYZ आर द कोलिनियर सच दॅट डिस्टन्स ऑफ XY दिलेला आहे, डिस्टन्स ऑफ YZ दिलेला आहे आणि आपल्याला डिस्टन्स ऑफ XZ फाइंड करायचा आहे. इथं पण आपल्याला मागच्या क्वेश्चनसारख्या 3 पॉसिबिलिटीज येतात. इथं त्यांनी दिलेलं आहे की पॉईंट XYZ हे कोलिनियर आहेत. खरं आपल्याला कोणता पॉईंट कोणाच्या मध्ये आहे ते माहिती आहे काय? नाही आहे. त्यामुळे आपण इथं पण 3 पॉसिबिलिटी येतात. पहिला केस घेतला आपण, केस 1 आपण म्हणणार. इथं आपण म्हणणार केस 2 आणि इथं आपण म्हणणार आहे केस 3. ओके, केस 1 मध्ये काय, जर आपण X हा जर आपण काय घेणार, X इज इन बिटवीन Y अँड Z म्हटलं. केस 2 मध्ये आपण काय म्हटलं, Y इज इन बिटवीन X अँड Z म्हटलं. आणि केस 3 मध्ये काय आपण Z इज इन बिटवीन X अँड Y म्हटलं. बरोबर आहे. ह्या 3 पॉसिबिलिटीज असू शकतात. तर आपण कशा प्रकारे फाइंड करू शकतो ते बघूया. इथं आपण एक लाईन काढूया. ही एक लाईन काढली, इथं पण लाईन काढली आणि इथं पण लाईन काढली. ओके, आता काय, X हा इन बिटवीन आहे Y आणि Zच्या. इथं काय आहे, Y हा इन बिटवीन आहे X आणि Zच्या. आणि इथं काय आहे, Z हा इन बिटवीन आहे X आणि Yच्या. आपल्याला डिस्टन्स ऑफ XY किती दिलेला आहे? 17. XYचं किती आहे डिस्टन्स? इथं आपल्याला लिहून घेऊया. इथं आहे 17. आणि डिस्टन्स ऑफ YZ किती दिलेला आहे आपल्याला? 8 दिलेला आहे. हे आपल्याला दिलेलं आहे 8. डिस्टन्स ऑफ XY परत काय आहे आपल्याकडं? 17. डिस्टन्स ऑफ YZ आपल्याला दिलेला आहे का? YZ दिलेला आहे. आपल्याला XY दिलेला आहे, YZ दिलेला आहे. आणि काय तर X इथं मध्ये घेतला आहे, इथं Y मध्ये घेतला आहे आणि इथं Z मध्ये घेतलेला आहे. YZ, XZ आणि XY बरोबर आहे. ओके, आता आपल्याकडे काय XY दिलेला आहे 17 आणि काय YZ किती दिलेला आहे? इथं पण 8 दिलेला आहे.
नाही, वाय झेड आपलं काहीतरी चुकलेलं. हां, इथं बघा, इथं आपण चुकून वाय झेड इथं केलेलं आहे. इथं एक्स झेड आहे. आपल्याला काय दिलेलं आहे, एक्स झेड फाइंड करायचं आहे. आपल्याला वाय झेड आपल्याला दिलेलं आहे. वाय झेड किती आहे, 8 दिलेला आहे. इथं वाय झेड किती असणार आहे, 8 असणार आहे. आता काय एक्स झेड आपल्याला काय दिलं आहे, काय एक्स झेड आपल्याला फाइंड करायचं आहे. वाय झेड आपल्याला दिलेला आहे, किती आहे, 8 आहे. वाय झेड आपल्याला 8 दिलेला आहे. आणि एक्स वाय आपल्याला किती दिलेला आहे, हा पूर्ण आहे तो 17. ओके, तर आता आपण कशा प्रकारे फाइंड करू शकतो ते बघूया. हे काय पहिले पॉसिबलच नसणार आहे, कारण का डिस्टन्स ऑफ वाय झेड ग्रेटर दॅन डिस्टन्स ऑफ वाय एक्स आहे. हे पॉसिबल असू शकतं का, हे पूर्ण जर लाईन 8 सेंटीमीटर असेल, त्यातलं जर वाय झेड ही लाईन पूर्ण 8 सेंटीमीटर असेल, तर वाय एक्स 17 सेंटीमीटर असू शकतं का, नसणार. मग त्यामुळे काय हे पॉसिबलच नसणार आहे. आपण इथं लिहिणार काय, फ्रॉम डायग्रॅम distance of yz greater than distance of yx. Okay, distance of yz greater than distance of y, which is not possible. मग काय हे असणार आहे, which is not possible. ओके, म्हणून काय distance of point x is not between the z and y and z आपण लिहू शकतो. therefore point x is not between y and z लिहू शकतो आपण, बरोबर आहे. आता इथं काय करणार आहे आपल्याला, आता इथं माहिती आहे एक्स वाय दिलेला आहे, वाय झेड दिलेला आहे, एक्स झेड आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, मग ते कसं प्रकारे फाइंड करू शकतो आपण, डिस्टन्स ऑफ एक्स झेड इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ एक्स वाय प्लस डिस्टन्स ऑफ वाय झेड. आपल्याला माहीत आहे एक्स वाय किती आहे 17 प्लस डिस्टन्स ऑफ वाय झेड किती आहे 8 आहे. 17 प्लस 8 आन्सर किती येतं 25. ओके, मग डिस्टन्स ऑफ एक्स झेड आपल्याला काय मिळालं 25. म्हणजेच काय हा केस बरोबर आहे, वाय हा एक्स आणि झेडच्या मध्ये असू शकतोय. त्याचप्रमाणे आपण इथं पण फाइंड करू शकतो. आता ही लाईन किती आहे, पूर्ण डिस्टन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ एक्स झेड प्लस डिस्टन्स ऑफ झेड वाय आहे, बरोबर आहे. मग डिस्टन्स ऑफ एक्स वाय किती दिलेला आहे आपल्याला 17. डिस्टन्स ऑफ एक्स झेड आपल्याकडे आहे का, नाही. डिस्टन्स ऑफ एक्स झेड आपल्याला फाइंड करायचं आहे. प्लस डिस्टन्स ऑफ झेड एक्स झेड वाय काय आहे 8 आहे. मग आता काय 8 इकडे येणार, मायनस होणार. डिस्टन्स ऑफ एक्स झेड आपल्याला काय मिळणार आहे 17 मायनस 8 म्हणजे काय आपल्याला डिस्टन्सचं किती मिळणार 9. डिस्टन्स ऑफ एक्स झेड आपल्याला मिळालं 9. सिम्पल आहे एकदम. आपण फाइंड केलेलं आहे डिस्टन्स एक्स झेड एक तर 25 असू शकतं किंवा 9 असू शकतं. इझी आहे का, अवघड आहे का, नाही. म्हणजे झेड हा पॉईंट पण मधी असू शकतो आणि वाय पण आपण मधी असू शकतो. खरं एक्स हा पॉईंट कधी मधी नसणार नाही, इन बिटवीन नसणार आहे. इझी आहे, आपण फाइंड केलेला आहे. ओके, आता काय क्वेश्चन नंबर 6 आपल्याला दिलेला आहे. स्केच द प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. ओके, ते आपल्याला फिगर ड्रॉ करायचं आहे आणि त्यामधला आन्सर ऑफ द क्वेश्चन आपल्याला सांगायचं आहे. कसं फाइंड करू शकतो बघूया आता आपण. आता काय आपल्याला ए बी सी ही फिगर काढायची आहे. ही ए बी सी आहे. ए इथं दिला, बी इथं दिला, सी इथं दिला. ओके, आता काय आपल्याला लेंथ ऑफ ए सी सांगितलेला आहे. लेंथ ऑफ ए सी म्हणजे काय आहे, ही पूर्ण लेंथ ही किती आहे 11 आहे. आणि लेंथ ऑफ बी सी सांगितलेला आहे, बी सी किती आहे 8.5. लेंथ ऑफ ए बी काढायची आपल्याला, लेंथ ऑफ ए बी. मग आपण म्हणू शकतोय, आपल्याला माहिती आहे ए बी सी जर कोलिनियर असतील तर आपण लेंथ ऑफ ए सी इज इक्वल टू लेंथ ऑफ ए बी प्लस लेंथ ऑफ बी सी म्हणू शकतोय. ओके, बरोबर आहे. मग आता लेंथ ऑफ ए बी आपल्याकडे काय आहे का, नाही. काय कारण का आपल्याला ते फाइंड करायचं. लेंथ ऑफ ए बी आपण आहे तसं ठेवलं, प्लस लेंथ ऑफ बी सी काय आहे आपल्याकडं 6.5 आणि लेंथ ऑफ ए सी किती आहे आपल्याकडं 11. ओके, लेंथ ऑफ ए बी आपण फाइंड करणार आहे. 6.5 इकडे येताना मायनस होणार, 11 मायनस 6.5 झालं. आन्सर किती येणार आहे ह्याचं 4.5. 4.5 लेंथ ऑफ ए बी किती असणार आहे 4.5. ओके, आता काय आर एस टी आपल्याला ड्रॉ करायचं आहे. ही पूर्ण लाईन आहे, ह्याला आर म्हटलं, ह्याला एस म्हटलं, ह्याला टी म्हटलं. ओके, आता आपल्याला काय एस टी दिलेला आहे. एस टी किती आहे 3.7 आणि आर एस आपल्याला दिलेला आहे. आर एस इथं आहे, आर एस किती आहे 2.5. ओके, मग आता जर आपल्याला आर टी फाइंड करायचं, आर टी म्हणजे काय असतो लेंथ ऑफ, जर आर टी आपल्याला फाइंड करायचं असेल तर लेंथ ऑफ आर टी इज इक्वल टू लेंथ ऑफ आर एस प्लस लेंथ ऑफ एस टी असते, बरोबर आहे. मग काय 2.5 प्लस 3.7
असणार आहे 2.5 प्लस 3.7 असणार आहे. मग किती असणार आहे ते 6.2 म्हणजे लेंथ ऑफ आर टी आपल्याला किती मिळाला आहे 6.2. इझी आहे. काय अवघड होतं काय? जरासुद्धा अवघड नाही आहे. ओके. आता आपल्याला एक्स वाय झेड दिलेला आहे. ही काय मग असणार आहे? ही लाईन असणार आहे. हे एक्स इथं असणार आहे वाय आणि इथं असणार आहे झेड. आपल्याला काय एक्स झेड दिलेला आहे म्हणजे ही पूर्ण लाईन दिलेली आहे. एक्स झेड किती आहे 3√7 आहे. एक्स वाय किती आहे? एक्स वाय आपल्याला दिलेला आहे √7 असणार आहे. ओके. मग आता आपल्याला काय वाय झेड फाईंड करायचं आहे वाय झेड. मग आता आपल्याला माहिती आहे लेंथ ऑफ एक्स झेड इज इक्वल टू लेंथ ऑफ एक्स वाय प्लस लेंथ ऑफ वाय झेड असते. मग आता काय एक्स वायची लेंथ किती आहे आपल्याकडं √7 प्लस लेंथ ऑफ वाय झेड आपल्याला फाईंड करायचं आहे आणि लेंथ ऑफ एक्स झेड किती आहे आपल्याकडं 3√7. ओके. मग आता काय √7 इकडे येणार काय होणार 3√7 मायनस √7 होणार आहे इज इक्वल टू लेंथ ऑफ वाय झेड असणार आहे. मग लेंथ ऑफ वाय झेड किती येणार आहे फायनल 3√7 मायनस √7 आपण काय करणार एक रूट कमी होणार म्हणजे काय 2√7. आन्सर याचं काय असणार आहे 2√7 लेंथ ऑफ वाय झेड आपल्याला मिळालेला आहे. आणि अशा तऱ्हेनं प्रॅक्टिस सेट 1.1चा हा शेवटचा क्वेश्चन आहे. काय आहे ते बघूया. विच फिगर इज फॉर्मड बाय द 3 नॉन कोलिनियर पॉईंट. नॉन कोलिनियर पॉईंट आहेत म्हणजे काय कुठं पण असू शकतात. 3 नॉन कोलिनियर पॉईंटनं आपण ट्रायंगल बनवू शकतो. आता समजा नॉन कोलिनियर आहेत. आता 3 पॉईंट आहेत. आता इथे एक पॉईंट घेतला इथे एक पॉईंट घेतला इथे एक पॉईंट घेतला. ह्या पॉईंटला जर आपण जोडलं तर आपल्याला काय आपल्याला ट्रायंगल मिळणार आहे. इझी आहे. आता इथं ए घेतलं इथं बी घेतलं इथं सी घेतलं. कोणतेही जर तुम्ही नॉन कोलिनियर 3 पॉईंट आपण जोडायचा प्रयत्न केलं तर त्यातनं आपल्याला काय ट्रायंगलच मिळणार आहे. समजा हा घेतला आणि परत इथे एक घेतला इथे एक घेतला आणि इथे एक घेतला. या पॉईंटला जरी जोडलं तर ट्रायंगलच मिळणार आहे. जर कोणत्याही डायग्रामला किंवा क्वाड्रिलेटरला 3 साईड असतील तर त्याला आपण काय म्हणतो ट्रायंगलच म्हणतोय. हा पण काय असणार आहे ट्रायंगल. त्यामुळे आपण इथं लिहू शकतो 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स फॉर्म अ ट्रायंगल. कोणतीही जर 3 आपण नॉन कोलिनियर पॉईंट जर घेतलं ते ट्रायंगलच फॉर्म करतात अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. अशा तऱ्हेने आपला प्रॅक्टिस सेट 1.1 कंप्लीट झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ते देखील कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला नसेल ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.